माझं नाव नम्रता आहे. मला 2 लहान भाऊ होते. त्या दोघांपेक्षाही मी वयाने मोठी असल्याने त्या दोघांवरही मी जास्त रुबाब दाखवायचे. माझे दोन्ही भाऊ खूप लहान असतानाच माझ्या आईचा मृत्यू झाला होता आणि जेव्हापासून आई हे जग सोडून गेली होती, तेव्हापासून मीच माझ्या दोन्ही भावंडांना आई होऊन सांभाळलं होतं. त्यामुळेच ते देखील माझा खूप आदर करायचे. माझा शब्द त्यांच्यासाठी शेवटचा शब्द असायचा. आईच्या जाण्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी मीच सांभाळली होती. त्यामुळे माझे वडील देखील प्रत्येक काम माझ्या सल्ल्यानेच करायचे आणि हेच कारण होतं की मी स्वतःला सर्वोत्कृष्ट समजू लागले होते. मला वाटायचे की माझ्याशिवाय माझे वडील, माझे भाऊ जगूच शकत नाही. त्यांनी देखील त्यांच्या आयुष्यात मला इतका जास्त मान सन्मान दिला होता की ज्यामुळे मी खूप गर्विष्ठ झाले होते. माझ्या पूर्ण कुटुंबावर फक्त माझा हुकूम चालायचा. माझे दोन्ही लहान भाऊ प्रकाश आणि राकेश कोणत्या शाळेत शिकतील, कुठे ट्युशनला जातील, कोणते कपडे घालतील, कुठे जातील, केव्हा खेळतील, केव्हा घरी येतील, हे सगळं मीच ठरवायचे आणि त्या दोघांनीही माझ्या कोणत्याच गोष्टीवर कधीच आक्षेप घेतला नाही. बाबा देखील महिनाभराचा सगळा पगार माझ्या हातात द्यायचे आणि मग मी तो पगार माझ्या मर्जीनुसार वापरायचे. स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर त्या तिघांच्याही आयुष्याची लगाम माझ्या हातात होती. जसजसा वेळ निघून जात होता तसतसा माझा गर्विष्ठपणाही वाढू लागला होता. मी ना फक्त माझ्याच घरामध्ये तर बाहेरच्या लोकांवर देखील रुबाब दाखवायचे. माझ्या परिसरातील लोक देखील माझ्यासोबत बोलण्यापूर्वी 1000 वेळा विचार करायचे. खरं तर माझ्या भावांच्या आणि माझ्या वयामध्ये जास्त काही अंतर नव्हता, परंतु मी त्यांना आई म्हणून सांभाळले होते आणि त्यामुळेच ते मला आईचाच दर्जा देत होते. मी जेव्हा 24 वर्षांचे झाले तेव्हा माझ्या वडिलांनी माझं लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु मी वडिलांना स्पष्ट शब्दात सांगितलं की जोपर्यंत मी माझ्या दोन्ही भावांचं लग्न करणार नाही तोपर्यंत मी देखील लग्न करणार नाही. माझे बाबा माझ्यामुळे नेहमी काळजीत असायचे. बोलायचे की जर वय निघून गेलं तर तुझ्यासाठी कोणतंही स्थळ येणार नाही. परंतु मला मात्र या गोष्टीची काहीच चिंता नव्हती. मी माझ्या सासरी जाण्याअगोदर मला माझ्या मर्जीनुसार माझ्या दोन्ही भावांची लग्न करायची होती. कारण माझी अजिबात अशी इच्छा नव्हती की माझे भाऊ त्यांच्या पसंतीने कोणत्याही मुलीला या घरात घेऊन यावेत. त्यामुळेच ते जेव्हा कॉलेजमध्ये जायला लागले तेव्हा मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की कॉलेजमध्ये फक्त शिकायला जायचं आहे. तुमच्यासाठी मुली मी स्वतः पसंत करेन. माझ्या इच्छेविरुद्ध जर तुम्ही कोणाला पसंत केलं तर मी त्या मुलीला अजिबातच स्वीकारणार नाही, हे लक्षात ठेवा. मला माझ्या भावांवर खूप विश्वास होता की ते माझं बोलणं कधीच टाळणार नाहीत आणि घडलं देखील अगदी तसंच. आता त्या दोघांचं कॉलेज पूर्ण झालं होतं आणि कॉलेजमध्ये असताना त्यांनी कोणतीच मुलगी स्वतःसाठी पसंत केली नाही. मला माझ्या भावांवर खूप जास्त अभिमान होता की त्यांनी माझं बोलणं ऐकलं होतं. प्रकाश आणि राकेश दोघांचंही शिक्षण पूर्ण झालं होतं. दोघांना नोकरी देखील मिळाली होती. राकेश प्रकाशपेक्षा वयाने लहान असल्याने मी पहिले प्रकाशचं लग्न करण्याचा विचार केला. मी प्रकाशसाठी मुलगी बघायला सुरुवात केली होती. प्रकाशने मला आधीच सांगितलं होतं की जी मुलगी मी त्याच्यासाठी पसंत करेल तो त्याच मुलीशी लग्न करेल. मुलीबद्दल त्याच्या काहीच अपेक्षा नव्हत्या. मग मी लग्न ठरवणाऱ्या एका महिलेशी कॉन्टॅक्ट केला. खूप सारी स्थळं शोधल्यानंतर ती नातं शोधणारी महिला माझ्याकडे एका मुलीचं स्थळ घेऊन आली. ती मुलगी दिसायला अगदी सुंदर होती. सोबतच तिला राहण्याचा, कपड्यांचा सेन्स, बोलण्याचा सेन्स खूपच चांगला होता. मला तर ती मुलगी खूप जास्त आवडली होती. मग माझ्या सांगण्यानुसार प्रकाश देखील वेळ काढून त्या मुलीला पाहून आला होता आणि माझ्या मर्जीसमोर त्याने मान झुकवली होती. मी खूपच खुश होते. मग लवकरात लवकर लग्नाची तारीखही निश्चित झाली. त्याच्या लग्नानंतर माझी अशी इच्छा होती की ज्या प्रकारे या घरात माझे दोन्ही भाऊ कोणतीही तक्रार न करता माझ्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देतात, त्याचप्रमाणे त्यांच्या बायकांनी देखील माझी प्रत्येक गोष्ट ऐकावी. कारण मला आता स्वतःचाच हुकूम चालवण्याची जणू काही सवयच झाली होती. त्यामुळेच तर मी त्या दोघांनाही सांगितलं होतं की त्यांच्यासाठी मुलगी मी माझ्या पसंतीने घेऊन येईन. कारण की जर ते त्यांच्या पसंतीने त्यांच्यासाठी बायका घेऊन आले असते तर माझ्या हातातून सगळं काही निघून गेलं असतं आणि असं व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळेच मी माझ्या पसंतीने प्रकाशचं लग्न एक अशा मुलीसोबत लावून दिलं जी दिसायला अगदी साधी सरळ वाटत होती. मी तिला माझ्या दबावाखाली सहज ठेवू शकत होते. परंतु लग्नाच्या काही दिवसानंतर मला जाणवलं होतं की प्रकाश आता माझ्यापेक्षा स्वतःच्या बायकोला जास्त महत्त्व देत होता. तो तिच्यासोबत अशा प्रकारे वागायचा
जणू काही ती त्याच्याच पसंतीची बायको आहे. मी तर माझ्या पसंतीने मुलगी घेऊन आले होते, जेणेकरून प्रकाशने तिच्यात जास्त मागे पुढे करू नये. परंतु इथे तर सर्व काही उलटच घडत होतं. आता तर ते दोघेही कुठे बाहेर जाताना माझी परवानगी देखील घेत नव्हते आणि नाही मला कोणत्या गोष्टीसाठी विचारत होते. हे सर्व पाहून मला तर खूप राग यायचा. ज्या भावासाठी माझ्या तोंडातून निघालेला शब्द शेवटचा शब्द असायचा, आज तोच भाऊ मला आता काहीच महत्त्व देत नव्हता. हे माझ्यासाठी खूपच वेदनादायक होतं. मग काही दिवसांनी मला एक अशी गोष्ट कळली की ज्याने मला खूप मोठा धक्काच बसला. मी कधी विचार देखील करू शकत नव्हते की माझे भाऊ माझी इतकी मोठी फसवणूक करू शकतात. माझ्या दोन्ही भावांनी मिळून एक असा प्लॅन बनवला होता, एक असा खेळ खेळला होता की मी त्यांच्या मर्जीप्रमाणे चालत गेले. आजपर्यंत मला असं वाटायचं की मी माझ्या भावांच्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय घेते. परंतु हा माझा खूप मोठा गैरसमज होता. कारण की प्रकाशच्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय मी नाही तर त्याने स्वतः घेतला होता. फक्त त्यांनी खेळ असा खेळला होता की मला वाटलं की त्यात मी जिंकले आहे. एके दिवशी मी काही कामासाठी प्रकाश आणि त्याची बायको माधुरी यांच्या खोलीत गेले. त्यावेळी ते दोघेही बाहेर गेले होते. तेव्हा कपाटातून मला माधुरीचे सगळे सर्टिफिकेट्स मिळाले आणि हे पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली की माधुरीने तिचं कॉलेजचं शिक्षण त्याच कॉलेजमधून केलं होतं ज्या कॉलेजमध्ये प्रकाशही शिकत होता. दोघेही एकाच डिपार्टमेंटमध्ये होते. याचा अर्थ ते दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. परंतु माझ्यासमोर तर अगदीच अनोळखीप्रमाणे राहिले होते. जेव्हा मी राकेशला स्वतःची शपथ घातली तेव्हा राकेशने मला सांगितलं की माधुरी प्रकाशची क्लासमेट होती. ते दोघेही एकमेकांना पसंत करू लागले होते. परंतु प्रकाशला हे चांगल्या प्रकारे माहीत होतं की तू या नात्यासाठी कधीही होकार देणार नाहीस. त्यामुळेच प्रकाशने हे सर्व करण्याचा निर्णय घेतला. त्याने त्या स्थळ ठरवणाऱ्या महिलेलाही काही पैसे दिले, ज्या बदल्यात तिने तुला माधुरीचं स्थळ दाखवलं. प्रकाशच्या सांगण्यावरूनच त्या महिलेने माधुरी वहिनीची तुझ्यासमोर एवढी स्तुती केली होती की तू लगेचच त्या स्थळासाठी सहमती दर्शवली आणि मग अशा प्रकारे माधुरी आणि प्रकाशचं लग्न झालं. प्रकाश माधुरीला आधीपासूनच पसंत करत होता. ही गोष्ट कळताच माझं डोकं चक्रावू लागलं. रागाने माझं रक्त उकळत होतं. प्रकाशला जेव्हा समजलं की मला त्याचा हा सर्व खेळ समजला आहे तेव्हा त्याने माझ्याकडे खूप वेळा माफी मागितली की तो प्रेमापोटी मजबूर होता. त्याचे माधुरीवर खूप प्रेम होते आणि तो तिच्याशिवाय राहू शकत नव्हता आणि नाही तो मला नाराज करू इच्छित होता. त्यामुळेच त्याने हा सर्व खेळ खेळला होता. मला माधुरी आणि प्रकाशवर राग तर आला होता, परंतु आता तर त्यांचं लग्न झालं होतं. मी आता तर काहीच करू शकत नव्हते. त्यावेळी तर मी मोठेपणा दाखवून माधुरीला प्रकाशसमोर हसून स्वीकारलं. परंतु माझ्या मनात माधुरीबद्दल फक्त आणि फक्त तिरस्कारच होता. कारण की मला वाटायचं की तिच्या येण्यामुळेच माझ्या भावांनी मिळून माझ्यासोबत विश्वासघात केला आहे. प्रकाशसमोर तर मी माधुरीसोबत खूप चांगल्या प्रकारे वागत होती, परंतु प्रकाशच्या मागे मी तिला टोमणे मारण्याची कोणतीच संधी हातातून जाऊ देत नव्हते. हे सर्व करून दुसरं काही होत तर नव्हतं, परंतु माझ्या मनाला शांतता नक्कीच मिळत होती. त्याच दरम्यान माझ्या वडिलांनी निर्णय घेतला की ते आता माझं लग्न लावून देतील आणि राकेशचं लग्न माझ्या लग्नानंतर करण्यात येईल. मी खूप नकार देऊनही माझ्या वडिलांनी माझं लग्न त्यांच्या एका मित्राच्या मुलासोबत अजयसोबत ठरवलं. अजय एक बिझनेसमॅन होता, दिसायला देखील स्मार्ट होता. त्यामुळेच नकार देण्याचं तर काही कारणच नव्हतं. माझा आणि त्याचा साखरपुडा झाला. पण मी खूप जास्त हट्ट केल्यानंतर आमचं लग्न 6 महिन्यानंतर करण्याचं नक्की झालं. मी 6 महिन्यांचा वेळ यासाठी मागितला होता की त्या वेळेमध्ये मला राकेशचं लग्न माझ्या पसंतीच्या मुलीशी करायचं होतं आणि त्या 6 महिन्यात मला माधुरीचं जगणं अगदी नकोसं करायचं होतं, जेणेकरून तिला समजावं की तिने कोणासोबत हा फसवणुकीचा खेळ खेळला होता. परंतु अचानक काही असं झालं की ज्याने माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फेरलं. ना फक्त पाणी फेरलं तर माझ्याकडून माझी विचार करण्याची शक्ती देखील हिरावून घेतली. त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी घरीच होते. माधुरी किचनमध्ये जेवण बनवत होती आणि मी तिच्या कामात त्रुटी काढून तिला 100 शब्द सुनावत होते, जी ती अगदी शांतपणे ऐकत होती. प्रकाश आणि राकेश दोघेही ऑफिसला गेले होते आणि बाबाही त्यांच्या कामासाठी बाहेर गेले होते. संध्याकाळी मी बेचैनीने प्रकाश आणि राकेशची वाट पाहत होते, कारण की जेव्हापर्यंत ते लोक घरी येत नव्हते माझ्या मनाला शांतता मिळत नव्हती. आता थोडाच वेळ निघून गेला होता की माझ्या फोनची रिंग वाजू लागली. मला राकेशने फोन केला होता. जेव्हा मी तो फोन रिसीव्ह केला तेव्हा त्याने जे सांगितलं की ज्यामुळे माझ्या डोक्यावर मोठं आभाळच कोसळलं.
राकेशने सांगितलं की प्रकाश ऑफिसवरून घरी परत येत असताना त्याच्या बाईकचा मोठा अपघात झाला आणि त्या अपघातात प्रकाशचा जागीच मृत्यू झाला. हे ऐकून माझ्या हातातून फोन खाली पडला होता आणि माझं डोकं अगदी सुन्न पडलं होतं. थोड्या वेळातच आमचं घर शोकात बुडालं. प्रकाशचा मृतदेह आणून जेव्हा हॉलमध्ये ठेवला गेला तेव्हा सगळीकडे किंकाळ्या, रडणं, ओरडणं त्यांचे आवाज घुमत होते. मी शांतपणे सगळ्यांना पाहत होते. माधुरी अगदी किंचाळत, ओरडत ओरडत प्रकाशला हाक मारत होती. बाबा आणि राकेश हुंदके देत रडत होते. आम्ही कधी विचार देखील केला नव्हता की आमच्यावर अशी वेळ देखील येईल. मी ज्या भावाला माझ्या स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं, आज तो मेलेल्या अवस्थेत माझ्या समोर होता. माझ्यासाठी यापेक्षा मोठं दुःख काय असू शकत होतं. प्रकाशच्या मृत्यूनंतर कितीतरी दिवस मी धक्क्यातच होते आणि जेव्हा मी त्या धक्क्यातून सावरले तेव्हा मी इतकी किंचाळत रडत होते की मी पूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं. मला खूप मुश्किलीने राकेशने बेशुद्धीचं इंजेक्शन मारून सांभाळलं होतं. जेव्हा मी पूर्णपणे शुद्धीत आले तेव्हा पाहिलं तर माधुरीचे आईवडील तिला घ्यायला आले होते. तिच्या आईवडिलांचं म्हणणं होतं की प्रकाशचा तर मृत्यू झाला आहे आणि त्यामुळेच आता कोणतंच कारण राहिलं नाही की जेणेकरून माधुरी इथे राहील. परंतु मी माधुरीला इतक्या सहजासहजी इथून जाऊ देऊ शकत नव्हते. तिच्यामुळेच माझा भाऊ माझ्याशी खोटं बोलला होता. जिच्यासाठी माझा भाऊ माझ्यासोबत एवढा मोठा खेळ खेळला, तिला मी दुसऱ्यासोबत लग्न करून खुश कशी राहू देऊ शकत होते. मला तिला पूर्ण आयुष्य इथेच ठेवायचं होतं, जेणेकरून ती इथेच सडत राहावी आणि नेहमीच प्रकाशच्या आठवणीत झुरत राहावी. मी नेहमीप्रमाणे माझा निर्णय ऐकवला की माधुरी कुठेही जाणार नाही. ती माझ्या भावाची बायको आहे आणि अजूनही माझ्या भावाचीच बायको म्हणून या घरात राहील. फक्त फरक एवढाच राहील की आधी ती प्रकाशची बायको म्हणून या घरात राहत होती, आता तिला राकेशची बायको म्हणून या घरात राहावं लागेल. माझ्या बाबांना आणि माधुरीच्या आईवडिलांना माझ्या या निर्णयावर काहीच आक्षेप नव्हता. परंतु राकेश आणि माधुरी या दोघांनाही माझा हा निर्णय अजिबातच मान्य नव्हता. परंतु माझ्या समजावण्यावरून राकेश या लग्नासाठी तयार झाला आणि माधुरीच्या आईवडिलांनी तिला समजावले तेव्हा ती पण या लग्नासाठी तयार झाली. मग अशा प्रकारे माधुरीचं लग्न राकेशसोबत झालं. माधुरीचं लग्न राकेशसोबत करण्यामागे माझा एकच हेतू होता की ती जर राकेशची बायको बनून या घरात राहील तर तिच्या मनात नेहमी प्रकाशच्या आठवणी ताज्या राहतील आणि म्हणून ती या घरात खुश राहू शकणार नाही आणि तिला असं तडफडताना पाहून माझ्या मनाला देखील शांती मिळेल. मग काही महिन्यानंतर माझं देखील लग्न झालं. तेव्हा मी माझ्या सासरी आले. माझा नवरा खूप चांगला आणि समजूतदार असा माणूस होता. मी नेहमीच त्याच्यासोबत उद्धटपणाने वागायचे, परंतु तो उद्धटपणा अगदी आरामात सहन करायचा. अजयच्या आईचा तर खूप वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. फक्त एक वडील होते जे खूपच स्वतंत्र विचारांचे होते. त्यांनी आमच्या लग्नानंतर आम्हाला एक वेगळं घर घेऊन दिलं आणि तिथेच आम्हाला राहायला सांगितलं. स्वतः ते वेगळ्या घरात एकटे राहायचे. मी देवाचे आभार मानले की मला छोटी आणि चांगली फॅमिली मिळाली आहे. लग्नाच्या नंतर मी कितीतरी महिने माझ्या वडिलांच्या घरी जाऊ शकले नाही, कारण की लग्नानंतर आम्ही परदेशात फिरायला गेलो होतो. जेव्हा मी परत आले तेव्हा वेळ काढून मी वडिलांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला, कारण की मला माधुरीला रडताना पाहायचं होतं. तिला रडताना पाहून मला खूप आनंद वाटायचा. परंतु जेव्हा मी माझ्या वडिलांच्या घरी पोहोचले तेव्हा हे पाहून मला खूप मोठा धक्का बसला की ज्या माधुरीला मी अगदी वाईट अवस्थेत सोडून गेले होते, आता ती तर अगदीच बिनधास्त वाटत होती. आणि एक दिवस बाबांच्या घरी थांबल्यानंतर मला अंदाज आला की तिने आणि राकेशने एकमेकांना स्वीकारलं आहे. हे सर्व पाहून मला खूपच राग आला. मला अजिबातच या गोष्टीची अपेक्षा नव्हती की राकेश त्याच्या भावाच्या विधवेसोबत स्वतःच्या आयुष्यात असा पुढे जाईल. मी त्याच दिवशी निर्णय घेतला की मी माधुरीला राकेशसोबत खुश राहू देणार नाही. कोणत्याही बाईला पुरुषाच्या आयुष्यातून बाहेर काढणं काही कठीण काम नाही. पुरुषाच्या मनामध्ये फक्त संशयाची एक बी रोवली की मग त्यानंतर सर्व काही सोपं होऊन जातं. मी बोलण्यातच राजेशच्या कानामध्ये हे भरवलं की माधुरीच्या नंबरवर सारखा कोणाचा तरी फोन येतो, जे पाहून माधुरी थोडी घाबरते. राकेश पुरुष होता म्हणून त्याच्या मनामध्ये थोडा संशय तर निर्माण झालाच होता. आणि मग जेव्हा मी बाबांच्या घरून जाऊ लागले तेव्हा मी एका शेजारच्या मुलाला काही पैसे देऊन माझ्या या प्लॅनमध्ये सामील केलं. ज्या दिवशी मी बाबांच्या घरून परत आले तेव्हा दुसऱ्याच दिवशी मला बाबांचा फोन आला. ते खूपच टेन्शनमध्ये होते आणि तेव्हा बाबांनी मला जे सांगितलं ते ऐकून तर माझ्या आनंदाला काहीच पारावार राहिला नाही. बाबांनी मला सांगितलं की रात्री माधुरी आणि राकेशचं खूप मोठं भांडण झालं आणि भांडण इथपर्यंत पोचलं की राकेशने माधुरीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळीच माधुरीचे आईवडील आले आणि तिला त्यांच्यासोबत घेऊन गेले.
माधुरीला ही शिक्षा भेटताना पाहून मी खूप जास्त खुश झाले, कारण की हा सर्व खेळ तर मीच खेळला होता आणि त्यात मी जिंकले होते. मीच येताना शेजारच्या मुलाला पैसे देऊन संध्याकाळच्या वेळेला जेव्हा माधुरी अंगणामध्ये असते तेव्हा एक पत्र फेकायला सांगितलं होतं, कारण की त्याच वेळेला राकेश देखील यायचा. मला माहीत होतं की ते पत्र राकेशच्या हाती लागेल आणि मग त्याला माझं बोलणं नक्कीच आवडेल. तो पुरुष होता. त्याच्या मनामध्ये संशयाची बी जी मी रोवली होती, ती बी एका क्षणामध्ये एक रोपटं बनली होती आणि मग अशा प्रकारे राकेशचं आणि माधुरीचं नातं मोडलं होतं. मी वरवरचे दुःख व्यक्त करत आपुलकी दाखवण्यासाठी राकेशच्या जवळ गेले आणि त्याला सांगितलं की मी तुझ्यासाठी माधुरीपेक्षा चांगली मुलगी शोधून आणेन. राकेश त्यावेळी खूप जास्त टेन्शनमध्ये होता, परंतु मी मात्र माझ्या आनंदामध्ये त्याचं ते टेन्शन विसरून गेले होते. या दरम्यानच माझ्या बाबांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचे निधन झाले. बाबांच्या निधनानंतर राकेश एकदमच एकटा पडला होता. मी राकेशसाठी एक स्थळ पाहिलं आणि राकेशचं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु राकेशने हे लग्न करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला आणि तो मला न सांगताच परदेशात निघून गेला, कारण की त्याला माहीत होतं की मी जबरदस्ती त्याचं लग्न लावून देईन. राकेशच्या या अशा जाण्याने मी त्याच्यावर नाराज झाले आणि त्याच्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाकले, कारण की मला वाटायचं की मी माझ्या भावासाठी खूप जास्त कुर्बानी दिल्या आहेत आणि ते माझं छोटे मोठं बोलणं देखील ऐकू शकत नाही. मी स्वतःला खूपच उदार मनाची समजत होते. राकेश गेल्यानंतर मी माझ्या संसारावर लक्ष द्यायला सुरुवात केली. वेळ भराभर निघून चालला होता. आता माझ्या लग्नाला 6 वर्ष झाली होती, परंतु मला काहीच मूलबाळ झालं नाही. आता मी नेहमीच या गोष्टीमुळे टेन्शनमध्ये राहू लागले, कारण की मला माहीत होतं की अजयला स्वतःचं मूल हवं आहे. त्याला बाप होण्याची खूप हौस होती आणि त्याची ती हौस दिवसेंदिवस वाढतच होती. तो लहान मुलांना पाहायचा तेव्हा अगदी इमोशनल व्हायचा. खूप प्रयत्न करून देखील माहीत नाही का देव माझ्या ओंजळीत आनंदाची बातमी टाकत नव्हता. मी खूप साऱ्या डॉक्टरांना दाखवलं, परंतु सर्वांचं हेच म्हणणं होतं की मी आई होऊ शकत नाही. अजयने तर माझा तो वांसपणा स्वीकारला होता, परंतु तो खूपच टेन्शनमध्ये राहायचा. कामात देखील त्याचं लक्ष लागत नव्हतं. त्यामुळेच मी एक खूप मोठा निर्णय घेतला, असा निर्णय जो निर्णय घेताना कोणतीही स्त्री अक्षरशः भीतीने थरथरते. मी निर्णय घेतला की मी अजयचं दुसरं लग्न लावून देईन. खरं तर माझा हेतू हा होता की मी एखाद्या कोणत्याही मुलीसोबत अजयचं लग्न लावून देईल आणि जसं मूल होईल मी ते मूल घेऊन तिला घरातून बाहेर हाकलून लावेन. मग मी आणि अजय आणि आमचं मूल एकत्र राहू. माझ्या त्या हेतूसाठी मी एक अशी मुलगी शोधायला सुरुवात केली जी दिसायला अजिबातच चांगली नसेल, कारण की जर मी एखाद्या सुंदर मुलीसोबत अजयचं लग्न लावून दिलं असतं तर काही भरोसा नव्हता. तिने अजयला स्वतःच्या ताब्यात घेतलं असतं आणि मग माझ्याजवळ काही शिल्लक राहिलं नसतं. मग मी अजयला माझ्या निर्णयाबद्दल सांगितलं की मी त्याचं दुसरं लग्न करू इच्छिते आणि त्याच्यासाठी मुलगी शोधत आहे. सुरुवातीला तर त्याने नकार दिला, परंतु मी खूप हट्ट केल्यानंतर माझ्या त्या हट्टपणावर तो तयार झाला. मी मुलगी शोधत असतानाच एके दिवशी माझ्या घरी काम करणारी मोलकरीण माझ्याजवळ आली आणि म्हणाली की मला एक मुलगी माहीत आहे जी दिसायला अगदीच कुरूप आहे आणि कोणीही तिच्यासोबत लग्न करायला तयार नाही. तुम्ही तुमचा हेतू साध्य करण्यासाठी तिला तुमच्यासोबत घेऊन येऊ शकतात. मी त्याच दिवशी त्या कामवाली मावशीसोबत तिच्या गावी गेले, जिथे एका झोपडपट्टीमध्ये फाटलेल्या जुन्या कपड्यांमध्ये एक काळी सावळी आणि कुरूप मुलगी बसलेली होती, जिला पाहून उलटीसारखंच व्हायचं. ती मुलगी अगदीच योग्य होती माझा हेतू साध्य करण्यासाठी. मी तिला माझ्यासोबत घेऊन आले. तिचं लग्न मी अजयसोबत लावून दिलं. अजयही हैराणीने मला पाहत होता की मी कसला आजोबा त्याच्यासाठी उचलून घेऊन आले आहे. परंतु जर मी इतकी कुरूप मुलगी घेऊन आले नसते तर माझा पत्ता कट झाला असता. परंतु लग्नाच्या काही दिवसानंतरच मला असं जाणवू लागलं की जणू काही माझ्या प्लॅनवर पाणी फेरलं गेलं आहे, कारण की ती काळी सावळी कुरूप मुलगी जिला पाहून उलटीसारखं व्हायचं, मी पाहिलं अजय तर तिच्या मागे पुढे करू लागला आहे. प्रत्येक वेळेला तो तिच्यासोबत चिकटून राहायचा. मी हे अजिबातच सहन करू शकत नव्हते आणि मी हैराण होते की इतक्या कुरूप मुलीमध्ये अजयला काय दिसलं. मी कधी हा विचार देखील करू शकत नव्हते की अजयला मी कोणा दुसऱ्याच्या हवाली करेन. त्यामुळे मी त्या मुलीला, जिचं नाव पल्लवी होतं, मी तिला घाबरवण्याचा धमकवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती अजिबातच घाबरत नव्हती. माझ्या एका बोलण्यावर ती मला 100 बोल सुनवायची. मी हे सर्व कसं सहन करू शकत होते. एके दिवशी रागात येऊन मी तिच्या एक जोरदार कानाखाली लगावली. तेव्हा अजय रागाने अगदी लाल बुंद झाला. अजयच्या त्या वागण्यामुळे मी खूप जास्त टेन्शनमध्ये राहू लागले. मला जाणून घ्यायचं होतं की त्या मुलीने अशी कोणती जादू केली आहे की ज्यामुळे अजयला तिच्याशिवाय दुसरं कोणीही दिसत नाही.
हे सर्व जाणून घेण्यासाठी एका रात्री मी अजय आणि ती मुलगी पल्लवी त्या दोघांच्या खोलीमध्ये लपून राहिले, जेणेकरून मला खरं काय आहे हे समजू शकेल. अजय आणि पल्लवी दोघेही डिनरसाठी बाहेर गेले होते. जेव्हा ते दोघे परत आले तेव्हा अजय अगदी शांतपणे बोलू लागला, जा, तू देखील तोंड धुवून ये. तू देखील या रंगामुळे अक्षरशः वैतागले असशील. मला त्याचं ते बोलणं समजलं नाही, परंतु दुसऱ्या क्षणी माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझा जणू श्वासच थांबला. कारण की पल्लवी जेव्हा तोंड धुवून वॉशरूममधून बाहेर आली तेव्हा ती पल्लवी नव्हती तर माधुरी होती. ती मुलगी जिला मी काळी सावळी आणि कुरूप समजून अजयसाठी पसंत करून या घरात आणलं होतं, ती पल्लवी अजिबातच नव्हती. उलट ती तर माधुरी होती, जिने त्या चेहऱ्यावर शाई फासून मला फसवलं होतं. तिने पुन्हा एकदा मला मात दिली होती. मी जी पडद्याच्या मागे लपून हे सर्व पाहत होते, आता माझी सहनशक्ती संपली होती. मी लगेचच समोर आले आणि माधुरीचा गळाच पकडला. परंतु अजयने लगेचच मला झटकून तिला मागे केला आणि एक जोरदार कानाखाली माझ्या लगावली. मी अगदी हक्काबक्का होऊन अजयला पाहत होते, जो त्या माधुरीची साथ देत होता. उलट त्याला तर व्यवस्थित माहीत होतं की भूतकाळामध्ये माझं आणि माधुरीचं काय नातं होतं. मी काही बोलण्यासाठी तोंड उघडलं इतक्यातच अजयने माझा हात पकडून मला खोलीतून नाही तर घरातूनही बाहेर हाकललं आणि त्याच वेळेला मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. मला खूप मोठा धक्का बसला. मी पाहिलं की माधुरी हाताची घडी घालून हसत माझ्या बर्बादीचा तमाशा पाहत होती. मला घटस्फोट देताना अजयने सांगितलं की जेव्हा तू माझ्यासाठी कुरूप मुलगी शोधत होतीस तेव्हाच माधुरी माझ्या जवळ आली आणि तिने अजयला माझा खरा आणि घाणेरडा चेहरा दाखवला होता की कशा प्रकारे मला शांतता मिळावी यासाठी मी माधुरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. पहिले तर अजयला माधुरीच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, परंतु जेव्हा माधुरीने पुराव्यासकट सगळं काही सांगितलं तेव्हा मात्र अजयला माझा खूप तिरस्कार वाटू लागला. तो मला त्याच वेळेला सोडून देऊ इच्छित होता, परंतु माधुरीच्या सांगण्यावरूनच त्यांनी हा सर्व प्लॅन केला. आमची ती कामवाली देखील अजयच्या या प्लॅनमध्ये सामील होती. माधुरीचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता आणि मी मात्र बर्बाद होऊन रस्त्यावर आले होते. आता माझ्याजवळ माझं म्हणायला काही शिल्लक राहिलं नव्हतं. माधुरी आता अजयच्या मुलाची आई होणार होती आणि आता दोघेही एकमेकांसोबत सुखी आयुष्य घालवत होते आणि एकीकडे मी होते, जिने स्वतःच्या बदल्याच्या भावनेमध्ये सर्व काही गमावलं होतं. हळूहळू माझं मानसिक संतुलनही बिघडू लागलं आणि मी लोकांच्या दारोदार भीक मागत फिरत होते. माझ्यासारख्या माणसाची हीच अवस्था होते. मित्रांनो, जर आपली माणसं आपल्याला आदर मानसन्मान देत असतील तर त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी त्यांचं आयुष्य आपल्या मर्जीनेच घालवायला हवं. कोणत्याही गोष्टीचं अतिक्रमण झालं तर त्याचा शेवट असाच होतो जसा माझा झाला आहे. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.